नमस्कार. आजच्या या विशेष प्रवासात आपण थेट एका अशा काळात जाणार आहोत जिथे आपण स्वतःला एका निस्सीम भक्ताच्या जागी ठेवून बघणार आहोत. अक्कलकोटचा तो पुरातन वटवृक्ष, चैत्राची ती रखरखती दुपार. विचार करा, सगळीकडे एक अशी अस्वस्थ करणारी शांतता पसरलीये. पक्ष्यांचा किलबिलाटही अचानक थांबलाय. आपल्याला आतून कुठेतरी नक्कीच जाणवतंय की साक्षात परब्रह्म असलेल्या आपल्या स्वामींसोबतचा आपला हा भौतिक प्रवास आता संपत आलाय. चैत्र शुद्ध त्रयोदशीचा तो दिवस आठवला तरी आजही काळजाचा ठोका चुकतो. सकाळपासूनच काहीतरी वेगळं घडत होतं. स्वामींनी अन्नाचा त्याग केला होता, फक्त तुळशीपत्र घेत होते, आणि दुपार होताच त्यांच्या हाताचा तो कमालीचा थंड स्पर्श. त्यानंतर दुपार टळून गेल्यावर त्यांनी जेव्हा अचानक पद्मासन घातलं, तेव्हा प्रत्येक जाणाऱ्या तासासोबत आपलं हृदय अक्षरशः धस्स होत होतं. कारण आपल्याला समजून चुकलं होतं की अंतिम निरोपाची वेळ आता अगदी जवळ आलीये. आणि पुढची घटना तर बापरे, चोळप्पाची ती प्रचंड अवस्था आठवून अंगावर काटा येतो. स्वामींनी जेव्हा चोळप्पाला जवळ बोलावून हात लावला तेव्हा तो स्पर्श बर्फासारखा थंड होता. तो काही नुसता शारीरिक बदल नव्हता, तिथे जमलेल्या आपल्यासारख्या प्रत्येक भक्तासाठी तो एक मोठा सुन्न करणारा धक्का होता. आपल्या पालनकर्त्याने आता हा भौतिक देह सोडायचं ठरवलंय, या भयंकर वास्तवाची ती पहिली आणि अत्यंत धडकी भरवणारी जाणीव होती. पण पहा, या एवढ्या सगळ्या दुःखाच्या अंधारातही एक आशेचा मोठा किरण होता. आम्ही गेलो असे मानू नका, आम्ही जिवंतच आहोत असे समजा. स्वामींच्या मुखातून निघालेले हे अत्यंत शांत पण ठाम शब्द ही फक्त वाक्य नव्हती. वाऱ्यासोबत संपूर्ण अक्कलकोटमध्ये घुमलेली ही एक महान प्रतिज्ञा होती. आणि याच प्रतिज्ञेने आपल्यासारख्या हजारो भक्तांच्या दुःखावर फुंकर घातली. आणि शेवटी तो क्षण आलाच. स्वामींचा श्वास थांबला. त्यांच्या मस्तकातून एक अतिशय तेजस्वी प्रकाश बाहेर पडल्याचा भास झाला आणि सगळं काही शांत झालं. अक्कलकोटच्या त्या शमशान शांततेत चोळप्यानं फोडलेला तो हंबरडा आणि हजारो भक्तांचा तो सामूहिक टाहो, असं वाटत होतं जणू आभाळच फाटून खाली आलंय. तो आकांत आपल्या सर्वांच्या तुटलेल्या, पोरक्या झालेल्या अंतःकरणाचा आरसाच होता. स्वामींच्या त्या शांत ध्यानस्थ चेहऱ्याकडे पाहताना आपल्या सर्वांच्या मनात फक्त आणि फक्त एकच मोठा भीतीदायक प्रश्न घुमत होता. आता संकटाच्या वेळी आपल्याला कोण सावरणार? ज्या एका भक्कम आधारावर आपण आजवर आपलं आयुष्य जगलो, तो आधारस्तंभच हरपल्यावर आपल्यासारख्या दीनदुबळ्यांना आयुष्याच्या या वादळातून आता कोण बाहेर काढणार? हा एकच प्रश्न प्रत्येकाला आतून अक्षरशः पोखरत होता. त्यानंतरचा तो सगळा प्रवास विचारूच नका, अत्यंत वेदनादायी होता. स्वामींच्या त्या दिव्य देहाला स्नान घालणं, नवीन वस्त्र नेसवणं आणि शेवटी त्यांना समाधीच्या त्या विवरात उतरवणं. आपण जेव्हा आपल्या स्वतःच्या हातांनी ती मूठभर माती तिथे अर्पण करत होतो ना, तेव्हा तो टाकलेला मातीचा प्रत्येक कण आपल्याच आत्म्याला जिवंतपणे पुरल्यासारखा जड वाटत होता. काळजावर झालेला तो एक प्रचंड मोठा आघात होता. पण बरोबर याच क्षणी एक खूप मोठा आणि विलक्षण बदल जाणवू लागला. एका बाजूला ते कडू भौतिक वास्तव होतं, एक बंदिस्त समाधी आणि आपले न थांबणारे अश्रू. पण दुसऱ्या बाजूला एक नवं आध्यात्मिक वास्तव आकार घेत होतं. डोळ्यांना फक्त माती दिसत असली तरी अचानक वातावरणात साक्षात स्वामींच्या देहाचा तो परिचयाचा पवित्र असा सुगंध द्रवळू लागला. एक वेगळीच ऊर्जा, एक अथांग शांतता तिथे जाणवू लागली. आणि इथूनच आपलं दुःख थोडं कमी होऊन एका शाश्वत श्रद्धेचा जन्म होऊ लागला. आपल्याला लवकरच हे समजून चुकलं की स्वामी आपल्याला सोडून कधीच गेले नव्हते. रात्रीच्या त्या रिकाम्या हवेत अचानक तंबाखूचा आणि तुळशीचा तोच ओळखीचा सुवास येणं, पहाटे कोणीतरी समाधीवरच्या फुलांना अगदी रहस्यमयरित्या पाणी घातलेलं असणं, एवढंच नाही तर अंधारात स्वामींच्या खडावांचा आणि काठीचा तो स्पष्ट आवाज येणं, आरतीच्या वेळी समाधीतून निघणारा तो तेजस्वी प्रकाश, या सर्व छोट्या छोट्या पण महत्त्वाच्या खुणांनीच आपल्याला त्या घोर नैराश्यातून हळूहळू बाहेर काढलं. आता आपण थोडं त्या प्रत्यक्ष चमत्कारांकडे वळूया ज्यांनी स्वामींची उपस्थिती वारंवार सिद्ध केली. त्या गरीबाईचीच गोष्ट घ्या ना. तिचा आजारी मुलगा अगदी मृत्यूशय्येवर होता. ती बिचारी रडत रडत झोपली आणि रात्री साक्षात स्वामींनी स्वप्नात येऊन तिच्या मुलावरून हात फिरवला. ते म्हणाले, मी कुठे गेलोय? मी तर तुझ्याच घरात आहे. आणि काय आश्चर्य, दुसऱ्या दिवशी तो आजारी मुलगा पूर्णपणे बरा होऊन चक्क खेळू लागला. हे सगळं खरोखरच अद्भुत होतं.
साताऱ्याहून आलेल्या त्या वारकऱ्याचा प्रसंग तर याहूनही अचंबित करणारा आहे. स्वामींच्या दर्शनाची आस घेऊन आलेला तो वारकरी जेव्हा रडत रडत समाधीला स्पर्श करतो तेव्हा त्याला त्या दुःखाचे चटके बसण्याऐवजी एक कमालीची अगदी दैवी शीतलता जाणवली. आणि एवढंच नाही तर त्याला साक्षात स्वामींचा आला स्पष्ट ऐकू आला की अरे वेड्या, मी तुला सोडून कुठे जाणार, मी तर तुझ्या हृदयातच आहे. आणि हे पुढचं उदाहरण तर स्वामींच्या त्या वचनाचा अगदी भक्कम पुरावा आहे. भक्तांच्या त्या अलोट गर्दीत एक छोटासा मुलगा हरवला होता, रडत होता. तेव्हा अचानक एक अजाणूबाहू उंच यती तिथे येतो. त्याचा हात धरून त्याला अगदी सुरक्षितपणे त्याच्या आईजवळ आणून सोडतो आणि बघता बघता क्षणार्धात त्या गर्दीत अदृश्य होतो. तो उंच यती कोण होता हे वेगळ्याने सांगायला नको. आपला रक्षणकर्ता आजही आपल्यावर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवून आहे याबद्दल आता कोणाच्याच मनात जराही शंका उरली नव्हती. आणि हो, ज्यांना संशय होता ना, त्यांचा गर्वही स्वामींनी कसा हरण केला हे बघण्यासारखं आहे. एका विद्वान पंडिताला या समाधीच्या चमत्कारांवर अजिबात विश्वास नव्हता. तो तिथे बसून गीतेचे श्लोक म्हणू लागला आणि अचानक पुढचे शब्दच विसरला. तेव्हा त्या शांत समाधीतून स्वामींचा तोच जुना खणखणीत पहाडी आवाज घुमला, अरे पुढे वाच की, थांबला का? या एका घटनेने सगळ्यांना हे ठणकावून सांगितलं की समोर केवळ माती किंवा दगड नाहीये, तर साक्षात जिवंत परब्रह्म तिथे बसलेला आहे. या अशा सर्व अगाध आणि खक्क करणाऱ्या अनुभवांनी आपल्या सर्व भक्तांच्या मनातल्या त्या एका अंतिम शाश्वत मंत्रावर कायमची मोहर उमटवली. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या एका वाक्याने आपले सगळे अश्रू कायमचे पुसले गेले. आपलं ते कटू दुःख एका अत्यंत विजयी आणि कधीही न डळमळणाऱ्या अढळ श्रद्धेत बदलून गेलं. आता तिथे कोणीही भयभीत नव्हतं, कारण सर्वांना त्यांचा तो भक्कम आधार परत मिळाला होता. आपण आता आपल्या या प्रवासाच्या अगदी शेवटाकडे आलो आहोत. पण जाता जाता एक अतिशय शांत आणि विचार करायला लावणारा प्रश्न नक्की उभा राहतो. खऱ्या मार्गदर्शनाचं आणि कृपेचं अथांग स्वरूप तेव्हाच उलगडतं का जेव्हा गुरुच्या भौतिक शरीराच्या मर्यादा मागे पडतात? भौतिक देह जरी संपला असला तरी अक्कलकोटच्या त्या पवित्र मातीत आणि आपल्या सर्वांच्या हृदयात स्वामी समर्थांचं अस्तित्व आजही तितकंच जिवंत आहे. याच एका सुंदर विचारासोबत आपण आज इथेच थांबूया.